पंचांकडे फक्त 2 चेंडू दिले जातील आणि जो चेंडू तुम्ही फोडाल तो चेंडू तुम्हाला अंतिम क्षणी घ्यावा लागेल. चेंडू निवडण्यामध्ये भरपूर वेळ आपले 40+ खेळाडू नेहमीच घेत असतात. चला सामना लगेच सुरू करा आपण. गोलंदाज सतीश. गेम ऑन होतोय बघा. 1:53 आपण आजच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चेंडू टाकलाय. 2:52 झाली आहेत म्हणजे बरोबर 1 तास जवळजवळ आपण कंप्लीट केलेली आहे प्रत्येक सामन्याला.
आज भादवड बी संघाच्या दोन सामने आहेत. त्यानंतर आपण पाहिले तर गोरसई संघाचे देखील आज दोन सामने आहेत. फलंदाज बाद आहेत. नक्कीच चांगलं इन्स्ट्रक्शन या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून देखील आपण पारितोषिक देणार आहोत. आज दिलीप मोरेनं काय चांगली इष्टांच्या मागे कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेमध्ये पहिला इष्टिजित फलंदाज त्यांनी बाद केलेला आहे. काल या स्पर्धेमध्ये पहिला 50 स्वयंभू टायगाव संघाचा जितू गवळीनं कंप्लीट केलेला आहे. पहिली विकेट हॅट्रिक संजय मनुरा एवन जोडी सिद्धूर अंजूर संघाच्या गोलंदाजांनी कंप्लीट केलेली आहे. बघूया नवीन फलंदाज रमेश म्हात्रे. रमेश म्हात्रेनं चेंडूला अगदी केलून काढलं होतं, मात्र इस्टनच्या मागे चेंडूला शॉट दरम्यान इनफिल्डच्या आतमध्ये हरवलाय. एक सिंगल धाव, सिंगलनं धावसंख्या पोहोचली होती 12 वर. 3 वाईट देखील टाकलेत, 2 विकेट देखील सतीशनं घेतली आहेत आणि 5 चेंडूमध्ये 12 धावा देखील खर्च केली आहेत. शेवटचा एक चेंडू या पहिल्या ओव्हरचा शिल्लक आहे. तिथे चेंडू अगदी खराब आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या भेटीला. 6 धावांसाठी षटकार. पंचांनी बिमारसाठी पुन्हा एकदा DRS ची मागणी केलेली आहे. बघा पंच आपला देखील जेव्हा निर्णय 19-20 वाटेल तेव्हा पण जरूर घ्या. अतिरिक्त आपल्याला वेळ वाया घालवू द्यायचा नाहीये. बारा धावा झालेत. त्यानंतर चेंडूवर बघूया 7 राहिलेत. अजून एक ऍड होईल की 6 येतील. वीर तानाजी दापोडे संघ देखील इथे पूर्व तयारीशी उतरलेला आहे. जय गावदेवी काटई इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला कंपल्सरी नाणेफेकी करायची आहे. जो संघ उशिराने रिपोर्टिंग करेल त्याला 3 चेंडूंचा पेनल्टी. आणि हा चेंडू बीमार आहे, नो आहे. +1 असे एकूण 7 आल्या. धावा बनल्यात 19. सतीचे नाट्यमय पहिले ओव्हर राहिली आहे. गिरीशच्या बॅट मधून हा पहिला षटकार आपण हा पहिल्या ओव्हर मध्ये पाहतोय. फ्री चेंडू असेल. सतीश चांगला चेंडू, अगदी स्टेट ड्राईव्हचा फटका. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात. स्वराज्य स्पोर्ट कशिले संघासाठी 23. काल पहिल्या ओव्हर मध्ये 21 धावा मुकदम आल्या होत्या. नक्की सोमनाथ पाटील हा कारनामा काल केलेला आहे. तब्बल 28 धावा एका ओव्हर मध्ये ठोकण्याचा पराक्रम.
10 मिनिटं पहिल्या ओव्हरसाठी झालेली आहेत. नक्कीच 2 DRS देखील घेतले होते, मात्र पंचांना देखील यानंतर आम्ही सूचित करतोय की ऑनफिल्ड अंपायर आपण जास्तीत जास्त निर्णय घेत चला. जास्त वेळ आपण टेक्निकल टीमकडे येऊ नका. आज एकूण 14 सामने खेळवायचे. काल आपण 10 सामने खेळवलेत. आज 4 सामने एक्स्ट्रा अजूनही आपल्याला खेळवायचे आहेत. गोलंदाज महेश. इथे बघूया, अपील केली होती, पंच सहमत नाही आहेत. एक सिंगल धाव रमेश म्हात्रेच्या खात्यामध्ये. संघाची टोटल 24. साई पाटील जरी लवकर बाद झाला तरी मात्र धावसंख्या आपल्याला चांगली पाहायला मिळते. पहिल्या 7 चेंडूचा खेळ संपल्याने 24 धावा. इथे या चेंडूवर एक सिंगल धाव कंप्लीट करताना क्वार्टर 50 25 धावा इथे लागलेली आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल धावा महेशने खर्च केलेत. अतिशय चांगली स्पर्धा. भिवंडी नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित अध्यक्ष चषक 2024 चा आपण आजचा दुसरा दिवस पाहतोय. इथे चेंडूला सॉंग केलं आहे. रमेश म्हात्रेच्या बॅट मधून हा षटकार. वाह, काय फटका खेळलेत. 6 धावेने आता संघाच्या धावफलकावर 31 ही धावसंख्या लागलेली आहे. चांगल्या टोटल कडे वाटचाल करतोय स्वराज्य स्पोर्ट कशेली असंघ. सध्या त्यांचा संघ नंबर 1 वर काय बघा. रमेश म्हात्रे, रणजित आणि साई बाद झाल्यानंतर रमेश म्हात्रे देखील षटकार चौकार मारू शकतो. वीर तानाजी दापोडेनी जय गावदेवी काटी ते चेंडूला उडवला. अगदी एका टप्प्याने चेंडू जातोय सीमापार. रमेश म्हात्रेच्या बॅट मधून हा चौकार. 35 धावा. इथे अगदी उंचच उंच आणि चेंडू सीमा पार. गुरुदत्त स्टँडच्या समोर चेंडू सेफ लाईन होतोय. रमेश म्हात्रे आज काय ठरवून आलेत. काय फलंदाजी. 3 चेंडू मध्ये 16 धावा महेशला ठोकलेत. धावसंख्या 41. कालच्या दिवसातून आपण पाहिली तर सर्वात मोठी धावसंख्या स्वयंभू स्पोर्ट पायगाव या संघाने 62 ठोकली होती. जय दुर्गा सुरुई या संघासमोर. एक्केचाळीस धावा. चेंडू टाकून झाले तर 11. पहिल्या ओव्हरमध्ये सतीशने तब्बल 10 चेंडू टाकले होते. त्यामध्ये 4 चेंडू अतिरिक्त, 3 वाईट आणि 1 बिमार. गोलंदाजी कुठेतरी डोकेदुखी
ठरते जोशीलोन भादवड बी संघासाठी. इथे पुन्हा एकदा चेंडूला अगदी उडवलाय, लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. काय कमालीची फलंदाजी. मी तर म्हणेन की रमेश म्हात्रेच्या आतापर्यंतच्या 40+ कारकिर्दीमधला हा सर्वात चांगला सामना असेल. सलग 4 चेंडूमध्ये त्यांनी 22 धावा ठोकली आहेत. नक्की संपूर्ण संघाचे सर्व समर्थक खुश असतील. त्यामध्ये गणपती भोईर, साईनाथ पाटील, परेश तरे, मयूर म्हात्रे, प्रकाश भोईर, एवंजळी, गणेश तरे, संतोष म्हात्रे, रामशेठ भोसले, चरण पाटील. नक्कीच देवानंदजी थले साहेबांचा आपण हा संघ पाहतोय. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा टोकले 47. 62 धावांचा कालच्या दिवसातून या अध्यक्ष चषकामध्ये विक्रम आहे. स्वयंभू स्पोर्ट पायगाव या संघाच्या नावे आज बघूया तो विक्रम स्वराज स्पोर्ट कशेली संघ मोडीत काढतोय का. या संघाच्या नावावर धर्मेंद्र तांगडी सर मोनिका चषकामध्ये 330 धावा काढण्याचा विक्रम देखील आहे. या खेळपट्टीवर एका स्पर्धेमधून 330 धावा काढणारा पहिला संघ असेल. काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये T20 IPL मध्ये 277 धावांचा विश्व विक्रम आपण पाहिलाय. इथे बघूया गोलंदाज जेलच्या खाली आले होते. गिरीश म्हात्रेला जीवनदान, गिरीश मडवीला. धावसंख्या 48. 14 चेंडूमध्ये 48. गोलंदाज प्रदीप पाटील. प्रदीप पाटील एक चांगला फलंदाज देखील आहे. अतिशय चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. प्रदीप पाटीलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 गोलंदाजांनी जरी 47 धावा खर्च केल्या तरी मात्र त्यांनी या तिसऱ्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. हा चेंडू अगदी ऑफस्टंपच्या दिशेनं फुलटॉस होता. चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय, दिशा दिलेली आहे. 2 पूर्ण केले. तिसरीसाठी गिरीश निघालाय. गेम प्लॅन बघा. षटकार चौकार आलेत तरी देखील फलंदाजाला बाद केलाय. कारण की येणाऱ्या फलंदाजीमध्ये जयेश, निलेश आणि दिनेश याचं येणं बाकी आहे. कशिलीचा गेम प्लॅन नक्की सक्सेस राहिलेला आहे. जयेश संघाचा संघनायक आहे. रमेश म्हात्रे धावचीत बाद झालेत. धावा बनल्यात. 50 धावा पूर्ण झाली आहेत. 50 धावा अवघ्या 16 चेंडूमध्ये स्वराज्य स्पोर्ट कशेली संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात कंप्लीट केलेले आहेत. जयेश पाटीलला आल्याला चेंडूला डीप मिड विकेट रिजनला उडवलाय. अगदी हवेमध्ये तरंगत चेंडू सीमा पार. षटकार. 56 टोटल. 62 धावा पायगाव संघाच्या नावावर कालच्या दिवसातून आहेत आणि त्या धावा इथे आता क्रॉस होण्याच्या मार्गावर आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 56 टोटल लागलेली आहे. गिरीशच्या बॅटमधून षटकार आलाय. हा चेंडू देखील फुल टॉस. काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली आहे. 58 धावा झाले 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आले 23. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आले 24 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आलेत 11. म्हणजे प्रदीप पाटीलनं षटकार खाऊन देखील 11 धावसंख्येवर आपलं दुसरं ओव्हर तिसरं ओव्हर कंप्लीट केलेलं आहे.
बघूया 58 धावा. अमर स्पोर्ट कासनी या संघाचे कर्ता धर्ता आणि ग्रामपंचायत कासनीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य नाना गोंडली यांनी स्वराज्य स्पोर्ट कशिली या संघाला शुभेच्छा दिल्या. सध्या होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ते आम्हाला जोडलेले आहेत. नाना गोंडले आपलं स्वागत आहे. गोलंदाज सूरज पाटील अगदी चेंडूला उडवलाय. जयेश पाटील ना सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका. 6 धावेनी संघाची टोटल 64. या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या. बघा 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काटे आणि दापोडे संघनेक हा चेंडू देखील उडवलाय. अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार. 70 धावा लागली आहेत. श्री गुरुदत्त चौथ्यावा क्रीडानगरीमध्ये स्वराज्य स्पोर्ट कशिली संघाने नेहमीच धावांची लयलूट केलेली आहे. सत्तर धावा लागलेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. सूरज पाटील वर आक्रमणाला सुरुवात केली आहे. इथे हा चेंडू देखील उडवला. अगदी काय फलंदाजी आहे. 3 मध्ये 3. संघाची टोटल 76. मोठी धावसंख्या आहे. मोठी धावसंख्या. तीन मध्ये 3. बघूया सूरज पाटील. इथे हा चेंडू अगदी ऑन साइडला चाललाय. एक सिंगल पूर्ण केली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न केला गेला आणि 2 धावा इथे पूर्ण झाली आहेत. धावसंख्या 78. चांगली टोटल. जयेश खेळतोय 4 चेंडू मध्ये 20 वर. रमेशनं 26 धावांचं योगदान दिले. 8 चेंडू मध्ये 3 षटकार 1 चौकार. हा चेंडू खराब चेंडू. इथे क्षेत्ररक्षक होते. झेल ड्रॉप झालाय. चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर जाता जाता अडवलाय. हे खूप महत्वाचं आहे. एक सिंगल. 79 धावा. फक्त 1 चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे. बघा दापोडे संघ नाही. आपण देखील आपली रिपोर्टिंग करा. आम्ही वारंवार आपल्याला आवाज देतोय. जे हजर आहेत त्यांनी देखील आपली रिपोर्टिंग करायची आहे. जे नाही आहेत त्यांच्यासाठी नक्कीच पेनल्टी असणार आहे. गणेश दादा इथे स्वतः आहेत. ते सांगतील 3 धावांचा पेनल्टी असेल की 3 चेंडूंचा. मात्र जे हजर आहेत त्यांनी देखील आमच्या विनंतीला मान देत चला. वेलकम निलेश पाटील. एका संघाला 5-5 10 धावेला आम्ही आवाज देतोय 4 ओव्हर मध्ये. आमचा पण जीव आहे. जरा आमची काळजी घ्या. नाही तर आम्हाला माईक बंद करून जावं लागेल घरी.
प्रत्येक संघाला रिपोर्टिंग करा, रिपोर्टिंग करा. 10 वेळा तो आवाज, टॉसला या तो वेगळा आवाज. आपण कित्येक वर्ष या संघटनेमध्ये खेळतोय, जरा विनंतीला मान देत चला. आपण आता सिनियर खेळाडू आहोत. जय गावदेवी काटई. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडला तर आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार जो काही आपल्याला दंड दिला जाईल तो स्वीकारावा लागेल. वीर तानाजी दापोडे संघ इथे हजर आहे आणि त्यांची रिपोर्टिंग झालेली आहे. विजयाचं लक्ष आहे 82 धावांचं. अध्यक्ष चषकामध्ये आतापर्यंत सर्वात मोठी धावसंख्या ही स्वराज्य स्पोर्ट कशेली संघाने 4 ओव्हरमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात कंप्लीट केली आहे. 81 आणि बघूया 82 धावांचं लक्ष आहे जोशी 11 भादवाड बी या संघासमोर. चला जय गावदेवी काटई आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघनायक आपण यायचे लगेच. निलेश पाटील उपस्थित आहेत. धर्मेंद्र तांगडे आणि बिंदास माली यांच्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. चला काटई संघाचे संघनायक या आपण दोन्ही संघ वेळेवर आलेले आहेत असं म्हणायला आता हरकत नाहीये. दोन्ही संघनायकांच्या माहितीसाठी नाण्याची ओळख करून देतो. एका बाजूला नवीन 40+ आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक. कोण आवाज येईल? काय म्हणणं आहे बोला. अध्यक्ष चषक. अध्यक्ष चषक अशी मागणी केलेली आहे. 4 ओव्हरचा सामना असेल आणि अध्यक्ष चषक झालेला आहे. खूप खूप धन्यवाद बिंदास माले आणि धर्मेंद्र तांगडी. सामना सुरू होतोय. डिसिजन पेंडिंग आहे. यस हरकत नाही. चला दोन्ही संघनायकांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद. जाऊया आपण ऐकूया सामन्याचं दुसरं सत्र मोंदादा भोईर यांच्या माध्यमातून. हॅलो धन्यवाद काळुंजी केनी या स्पर्धेचे मुख्य समालोचक. चला पंचांनी देखील विनंती आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची. प्लीज वेळेच्या संदर्भात दोन्ही संघ आम्हाला प्लीज थोडंसं सहकार्य करा. जोशी 11 बहादूर संघा कॅप्टन आपण लगेच आपली सलामी जोडी विनाविलंब मैदानामध्ये रवाना करा. हॅलो जोशी 11 बहादूर संघाची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रमणात झालेली आहे. महेश नाना सेठ नमस्कार. हॅलो
पहिला चेंडू पेस करण्याच्या चेंडूला सुंदरसा ऑनराईचा फटका. चेंडू जातो वाडिश लॉंगॉनला, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून फलंदाज कोण बाद झाला, सतीश याला मात्र आता मैदान सोडावं लागेल. अति घाई आणि संकटात नाहीये. खऱ्या अर्थानं पहिली धाव प्राप्त झाली होती. दुसरी धावेचा मात्र आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेताना कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं आणि फलस्वरूप महत्वाचा पहिला फलंदाज कुठल्याही चेंडूचा सामना न करता बाद झाला सतीश. नेक्स्ट बॅट्समन पंडित येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाजाची मार्गाचा पंचांना क्रॉस करतो. राईट अमोरचा मारा. गोलंदाज महेश तरे. नेक्स्ट बॅट्समन पंडित येतोय. विजयाचं लक्ष फार मोठे. फुलेंचा चेंडू अपड्राईव्हचा अतिशय चांगला फटका. चेंडू तो शॉर्ट कव्हरला इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने पंडित स्वतःचा कडून ओपन करतो. धावसंख्या होती ती 1-2. अतिशय चांगला फटका. अनसोटचा मात्र इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. कुठल्या प्रकारची धाव देखील या चेंडूवर करता आली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. 1-2 षट क्रमांक. पहिले विजयाचं लक्ष फार मोठे. बघा विजयाचं शिखर गाठायचं असेल आणि निश्चितच मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, लाईट क्रिकेट. आता मात्र अतिशय चांगला फटका सजला चेंडू आणि मात्र क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. यस वेल जज कॅच. अतिशय प्रतिमुस्क झेल मात्र या ठिकाणी कलेक्ट केला जातो आणि महत्वाचा फलंदाज महेश याची खेळी मात्र संपुष्टात. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं. फटका मारण्यासाठी जागेची निवड देखील फार महत्वाची असते. ऑन साइडचा फटका सदला. चेंडू जातो वायडिश. मिड ऑन सीमाशेर चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक दक्ष होता आणि कुठल्या प्रकारची चूक नाही त्याच्या माध्यमातून झाली. अतिशय चांगलं झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज महेश याची खेळी संपुष्टात. नेक्स्ट न्यू बॅट्समन नरेश गुळवी येतोय. नेक्स्ट बॅट्समन नरेश गुळवी येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मार्गाचा पंचांना क्रॉस करतो. राईट अमोरचा मारा. स्ट्राईक रोड करतो बॅट्समन नरेश. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. कार्पेट चेंडू देतो मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण संदेशाच्या माध्यमातून. मात्र याच दरम्यान 2 धावा काढायची संधी देखील झाली. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 पुढे सकते. धावसंख्या होती ती 4. पुन्हा एकदा ऑन साइडचा फटका. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्या करणे पुढे सकते. धावसंख्या होती ती या अनुषंगाने षटक क्रमांक पहिले संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात, खराब सुरुवात, निगडीत सुरुवात आपण पाहतो. कारण विजयाचं लक्ष फार मोठं आहे आणि पहिल्या ओव्हरमधून साजेशी कामगिरी जोशी 11 संघाच्या माध्यमातून झाली नाहीये. धावा झाल्या ते फक्त आणि फक्त
5. 83 धावांचं मोठं लक्ष आहे. निश्चितच ज्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. मात्र त्या पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी दिसत नाहीये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय गोलंदाज साई. एक कंप्लीट. दिलीप कोण बाजूला? दिलीप मोरे. पंडित फलंदाज बाद होतो. नेक्स्ट बॅट्समन नेक्स्ट बॅट्समन कोण आहे? नेक्स्ट बॅट्समन प्रदीप येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्गाचा पंचांना क्रॉस करतोय गोलंदाज साई. खरे आता ना ही मॅच थोडीशी प्रेक्षकांसाठी बोरिंग मॅच आहे. साजेशी कामगिरी मैदानामधून केली जात नाही. विजेचं लक्ष फार मोठे, मात्र ज्या धावा मैदानामधून हव्या तशा होत नाहीयेत. फलंदाज नरेश गुळवी याची कडे मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन कोणाला? चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतो. चेंडू जातो शॉर्ट ताडम्यानला. इनफिल्ड मधून देखील चांगले क्षेत्रक्षणी दवगण्याची संधी झाली, मात्र एक दाबेने एक धोके से कुछ काम चलने वाला नाही. यहाँ पर बघा सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा तर मोठ्या पटक्यांची गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट, दे दनादन. विजयाचं लक्ष फार मोठे. पुन्हा एकदा गोलंदाज साई. ऑन साइडचा फटका सजला कार्पेट. चेंडू जातोय मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव घेण्याची संधी. एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 8. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रेट केली. ऑनसचा बिग ब्लास्ट. खऱ्या ज्या फटक्यांची नितांत गरज तो फटका पण फलंदाज सूरज याच्या बॅट मधून पाहिला. जोशी 11 भारत संघाला अजून एक सोडा संधी आहे. बघा आपण अजून तुमच्याकडे वेळ आहे. ह्याच पद्धतीने आपण जर खेळ खेळला निश्चित सामन्यामध्ये आपण कमबॅक करू शकता. दोन षटकांची अंती धावसंख्या होती ती 14. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगित. तिसरं गोलंदाज निलेश माधवी. पाहिजे असेल तर घेऊन जा ना लगेच. पाणी द्या पहिले. नाही तो पहिलाच एन्जॉय होता.
पवनपुत्रचा ना जुना बॉल आहे फलंदाज या ठिकाणी बाद होते धावचित. चला काटी संघाचा कॅप्टन आपण आपला निर्णय देखील सांगायचा आहे. वेलकम 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 मास्टर 40+ या संघटनेचे सन्मान्य कार्याध्यक्ष देवानंदजी पाटील तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बॅट्समन चेंडूला सुंदरसा पुलचा फटका आहे. 2 शतकांमधून चेंडू सर्वसीमाच्या बाहेर जाणार अतिशय दर्जेदार चौकार फलंदाज सूरजच्या बॅट मधून येतोय. या चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती 19. षटक क्रमांक 3 विजयाचं लक्ष देखील फार मोठे. विजयासाठी तब्बल 82 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र अतिशय चांगला चेंडू प्रथम उत्कृष्ट चेंडूची सांगता निर्धाव चेंडू डॉट चेंडू धावसंख्या स्थिर आहे. चेंज ऑफ पेस परिवर्तन चेंडूमध्ये आपण व्हॅरिएशन पाहिलं. बलून डिलिव्हरी आपण पाहिली. ज्याप्रमाणे एखादा फुगा हवेमध्ये फेकावा त्या पद्धतीने चेंडूची फेक झाली होती. परिपूर्ण बीट होताना फलंदाज एक निर्धाव चेंडूची सांगता वारंवार प्रेशर आपण पाहतोय जोशी इलेवन बादवड संघावर. या सामन्यापासून कुठेतरी दूर जाताना जोशी इलेवन बादवड हा चेंडू मात्र अतिशय एक्सप्रेस डिलिव्हरीचा वेगवान चेंडू. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची कारण या सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय स्वराज्य कशेळी. पुन्हा एकदा अतिशय चांगल्या चेंडूची सांगता प्रथम उत्कृष्ट चेंडू खऱ्या अर्थानं फलंदाज थोडासा शप्पल झाला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता त्याला आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र जवळ कुठेतरी पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय संघ जोशी इलेवन बादवड बी. तर विजयाच्या उंबरठ्यावर नजीक समीक लगत संघ आहे स्वराज्य कशेळी. आपल्या नावाचा दबदबा कायम राखताना संघ आपण पाहतो. खऱ्या अर्थानं चालू हंगामाचा आपण विचार केला रँकिंग नंबर 1 चा संघ स्वराज्य कशेळी पहिल्या सामन्यामधून देखील एक दमदार उत्तम सुरुवात करताना विजयी सलामी दिल. संदेश आहे ना या ठिकाणी मात्र थोडासा खराब चेंडू उत्तम प्राज जसं प्रश्न तसं उत्तर. यास चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. खराब चेंडू आणि उत्तम प्रार. आता या 6 धावेने पराभवाचं अंतर थोडस कमी करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. सर्वेश चालू हंगामातील दुसरी स्पर्धा खेळतोय. वीर तानाजी दापोडेऐवजी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची निवड झाली सर्वेश. षटक क्रमांक 4 आता तो अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाज स्वराज्य कशेळी संघाचा सर्वेश पाटील. अतिशय चांगला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू वेगवान चेंडू परिपूर्ण बीट करताना फलंदाज झाला. जवळ पराभवाच्या खाईत पराभवाच्या उंबरठ्यावर पराभव वाटल. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सर्वेश लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करताना पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू. चेंडूला सुंदरसा ऑब्जेक्टचा फटका खराब क्षेत्ररक्षण साई याला बीट करून चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार.
वेलकम राजेश म्हात्रे, वेलकम चिंतामणजी घरात. काटी ग्रामाचे विद्यमान उपसरपंच आणि काटी संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर राजेश म्हात्रे, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम चिंतामणजी घरात. या ठिकाणी मात्र एक खराब चेंडूची सांगता, पंच देतील नो बॉलचा इशारा. अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज सर्वेश. हा चेंडू देखील फुल लेनचा. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा अंतिम चेंडू. अतिशय चांगला चेंडू, 30 रुपयाचा चेंडू, सुंदरसा अपड्रोईचा फटका, डिफेन्सिव्ह फटका आपण